हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती मी तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स रिलेटेड जी काही अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ती देण्याचा प्रयत्न करत असते। आणि या चॅनलवरती आपण बीएससी नर्सिंग कोर्स सोबतच बीएचएमएस, बीएमएस आणि बीपीटीएच जे काही कोर्सेस आहेत त्याची देखील पेड काउन्सिलिंग चालू करत आहोत। तर महाराष्ट्रामध्ये सध्या बीएससी नर्सिंग सोबतच अदर जे तुमचे कोर्सेस आहेत जसे की बीएमएस आहे, बीएचएमएस आहे, याची देखील ॲडमिशन प्रोसेस चालू आहे। आणि मला फार स्टुडंटने विचारले की दीदी आता आम्ही बीएससी नर्सिंग कोर्सची जी काही राऊंड आहेत त्या प्रोसेसमध्ये देखील आहे, पण आता आमची जी काही बीएमएस आणि बीएचएमएसची जे काही राऊंड्स आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे। आणि जर आम्हाला बीएचएमएस करायचं आहे तर आम्ही दोन्हीपैकी कुठला पर्याय निवडला पाहिजे, आम्ही बीएससी नर्सिंग केलं पाहिजे की बीएचएमएस केलं पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहू। सो फर्स्टली आपण माहिती पाहूया बीएससी नर्सिंग कोर्सबाबत। बीएससी नर्सिंग हा तुमचा एक 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट यूजी कोर्स आहे। या कोर्समध्ये सध्या सेमिस्टर पॅटर्न चालू आहे, तर 7 सेमिस्टर तुमचा डिग्रीचा जो काळ असणार आहे आणि 6 महिने तुम्ही इंटर्नशिप करणार। आणि या बीएससी नर्सिंग कोर्स नंतर तुम्ही हॉस्पिटल सेटिंगमध्ये वर्क करू शकता। डॉक्टरसोबत, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन या सगळ्यांसोबत तुम्ही एक टीम वर्क करणार। जे काही तुमचे पेशंट केअरवरती बीएससी नर्सिंगमध्ये मेनली फोकस असतो। त्याच्यानंतर तुम्ही जे काही व्हेरियस डिपार्टमेंट आहेत, आयसीयू सेटिंग असेल, इमर्जन्सी, ट्रॉमा या सगळ्यांमध्ये वर्क करू शकता। आणि जर आपण बीएचएमएस बाबत जर बघायला गेलं तर बीएचएमएस हा 5.5 वर्षाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 4.5 वर्षाची डिग्री आणि 1 वर्षाचा कंप्लीट तुम्ही इंटर्नशिप पिरियड कंप्लीट करणार। आणि त्याच्यानंतर हा एक होमिओपॅथी कोर्स आहे। बीएचएमएस होमिओपॅथी कोर्स आहे, ॲलोपॅथी नाही आहे। त्याच्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकता किंवा स्वतःचं जे काही इंडिपेंडेंट तुमचं क्लिनिक आहे ते ओपन करू शकता। आता बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहायचा गेला तर तुम्ही नीट देणं गरजेचं आहे। म्हणजे माझ्या वेळेस, आमच्या बॅच वेळेस नीट कंपल्सरी होती, पण सध्या आता महाराष्ट्र शासनाने, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सीईटी सेल, तुमची सीईटीची जी काही नर्सिंगची एक्झाम आहे ती होते, पण व्हेरियस एक्झाम अदर सुद्धा कंडक्ट होतात बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घेण्यासाठी, जसं की जिपमची एक्झाम असते, एम्सची स्वतःची एक्झाम असते। तर स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार तुम्ही त्या स्टेटच्या एक्झाम देऊ शकता आणि बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकता। आणि त्यासोबतच तुमचे 12चे मार्क्स देखील त्या ठिकाणी कंपल्सरी पाहिले जातात। बीएचएमएसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीट कंपल्सरी आहे, नीट देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मग तुमचा जो काही पीसीबी आहे स्कोर तो पाहिला जातो। फिजिक्स विद्यार्थ्यांनी रिपीटेडली विचारलेला क्वेश्चन तो म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर बीएससी नर्सिंग अँड बीएचएमएस। तर आपण डिस्कस करूया बीएससी नर्सिंग। तर आफ्टर बीएससी नर्सिंग तुम्ही स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवल दोन्ही लेवलला काम करू शकता। स्टेट लेवलमध्ये तुम्ही डीएमईआर आणि जे काही तुमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये वर्क करू शकता। आणि जर तुम्हाला सेंट्रल लेवलला वर्क करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नॉर्सेट ही एक्झाम क्रॅक करून एम्समध्ये देखील, जे आपल्या देशामधली फेमस एम्स आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्ही वर्क करू शकता। जर तुम्हाला मिलिटरीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही तिन्ही दलामध्ये काम करू शकता। मिलिटरी नर्सिंग एक्झाम क्रॅक करून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीमध्ये देखील तुम्ही ॲज अ लेफ्टनंट म्हणून काम करू शकता। त्याच्यानंतर रेल्वेमध्ये देखील तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहेत। तुम्ही नर्सिंग होम असेल, नर्सिंग क्लिनिक्स असेल त्याच्यामध्ये देखील काम करू शकता। बीएससी नर्सिंग केल्यानंतर एमएससी नर्सिंग करून तुम्ही टीचिंग फील्डमध्ये देखील काम करू शकता। नर्सिंग ट्युटर म्हणून तुम्ही वर्क करू शकता। त्याच्यानंतर जर तुम्ही पीएचडी केली तर तुम्ही ॲज अ प्रोफेसर किंवा रिसर्चर म्हणून देखील काम करू शकता। आणि सगळ्यात जास्त जी ऑपॉर्च्युनिटी जर पाहिली आपण आफ्टर बीएससी नर्सिंग तर ती आहे ॲब्रॉडमध्ये। ॲब्रॉडला एक चांगलं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं। जे काही कंट्रीज आहेत जसं की तुमचं ऑस्ट्रेलिया आहे, जर्मनी आहे, दुबई आहे, या सगळ्या कंट्रीजमध्ये एक हायर पॅकेज तुम्हाला मिळेल बीएससी नर्सिंग नंतर जर तुम्हाला ॲब्रॉडमध्ये वर्क करायचे तर। त्याच्यानंतर आता आपण पाहूया बीएचएमएसच्या काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत। तर बीएचएमएस केल्यानंतर तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक ओपन करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही जे काही गव्हर्नमेंटचे सेंटर आहेत, रिसर्च सेंटर आहे, त्याच्यामध्ये देखील प्रोफेसर किंवा रिसर्चर म्हणून वर्क करू शकता। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये देखील काही सीट्स आहेत बीएचएमएस डॉक्टरसाठी, त्यामध्ये देखील तुम्ही वर्क करू शकता। नंतर तुम्ही टीचिंग फील्ड आणि रिसर्चमध्ये देखील जाऊ शकता। आणि जर आपण ॲब्रॉड लेवलला जर बीएचएमएसचा जर स्कोप पाहिला तर तो सगळ्यात पहिल्यांदी जर आपण मान्यता पाहिली तर ती येते तुमच्या एमबीबीएस डिग्रीला रिकग्निशन, त्याच्यानंतर वेटरनरी, त्याच्यानंतर बीएससी नर्सिंगला ॲब्रॉडमध्ये रिकग्निशन आहे, ॲक्सेप्टन्स आहे।
तर या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली डिस्कस केलेला आहे BSc नर्सिंग आणि BHMS या दोन्ही कोर्सबाबत. त्याचा काय काय स्कोप आहे, सॅलरी काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, अब्रॉडमध्ये कुठल्या कोर्सला जास्त रिकग्निशन आहे, हे सगळं काही आपण चांगल्या प्रकारे डिस्कस केलेलं आहे. तर जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे तो तुमचा स्वतःचा असला पाहिजे. कुणी इतर व्यक्ती येऊन तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला या क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा पर्टिक्युलर हा कोर्स घ्यायचा आहे. जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो तुमच्या स्वतःचा असणार आहे. तरी देखील मी तुम्हाला याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन सांगू शकते. तर जर तुम्हाला हॉस्पिटल सेटिंगमध्ये काम करायचं आहे, पेशंट केअरमध्ये तुमचा जास्त फोकस आहे आणि तुम्हाला अब्रॉडमध्ये जर वर्क करायचं असेल तर तुम्ही BSc नर्सिंग कोर्स हा करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला MBBS जर मिळालेलं नसेल पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून वर्क करायचं आहे आणि कुठला तरी अल्टरनेटिव्ह कोर्स तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही BHMS हा कोर्स करू शकता नक्कीच. तर जो काही डिसिजन आहे तो तुम्ही स्वतः घेऊ शकता. आणि जो काही मला विद्यार्थ्यांनी रिपीटेडली विचारलं होते की दीदी आता आम्ही राऊंडमध्ये आहे तर आम्ही BSc नर्सिंग केलं पाहिजे की BMS BHMS केलं पाहिजे, तर तुमचा स्वतःचा निर्णय आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा.